तर मित्रांनो, जसं मी गेल्या वेळेमध्ये सांगितलं, माझं आयसीएन रजिस्ट्रेशन, कॅटेगरी फी आणि टॅनिंग मध्ये किती खर्च आला. टोटल 24,000चा खर्च आला फक्त आयसीएन साठी. तर बाकी माझा डाएटचा खर्च असा होता की डेली बेसिसवर मी एग्स, चिकन्स, व्हेजेस खायचो. डेली बेसिसवर माझा अराउंड 300 to 400 रुपीज होता डेली बेसिसवर. मी 3 मंथ्स पासून प्रेपवर होतो, तर माझा 3 मंथचा प्रेपचा पकडायला गेलं तर 36,000 तर माझा फक्त डाएटचा खर्च आला. ह्याच्यामध्ये माझा वे प्रोटीन, क्रिएटिन आणि प्री वर्कआउट इन्क्लूड नाहीये. मी प्री वर्कआउट यामुळेच ऍड केलेला कारण की लास्ट मध्ये काप्स नसल्यामुळे बॉडीमध्ये एनर्जी नसायची, म्हणून मी प्री वर्कआउट ऍड केला. तर युजली वे प्रोटीन 2 kgs अराउंड 6,000 to 7,000 पर्यंत येतो. डेली बेसिसवर मी 2 स्कूप कंझ्युम करायचो, म्हणजे मला 2 kg वे प्रोटीन 1 महिन्याला जायचा. तर असं पकडायला गेलं तर माझा 3 महिन्याचा वे प्रोटीनचाच खर्च आणि क्रिएटिन आणि प्री वर्कआउटचा खर्च मिळून 28,000 पर्यंत खर्च गेला माझा फक्त वे प्रोटीन, क्रिएटिन आणि प्री वर्कआउटचा 3 मंथच्या प्रेपसाठी. तर टोटल खर्च माझा आयसीएनच्या प्रेपसाठी पूर्ण झाला, जी म्हणजे आयसीएन मुंबईसाठी अराउंड 90,000 माझा खर्च आला 3 मंथच्या प्रेपसाठी. लोकांना फक्त वाटतं पावडर खाऊन बॉडी बनते, पण यामागची मेहनत फक्त एका ऍथलीटला माहिती असते. तर नेक्स्ट व्लॉग मध्ये मी सांगेल मी आयसीएन मध्ये जिंकून मला काय भेटलं.